मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। गणेश चतुर्थीचा उत्साह शिगेला। पलूस शहरात गणेश भक्तांची लगबग। आज गणेश चतुर्थी असल्याने पलूस शहरात उत्साह संचारला आहे। घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांच्या आगमनासाठी शहरात जोरदार लगबग सुरू आहे। सकाळपासून गणेश भक्तांची खरेदीसाठी धावपळ सुरू असून बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे। गणेश मूर्ती, सजावटीचं साहित्य, फुले, पूजा साहित्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी गणेश भक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे। गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर, गुलाबांच्या फुलांचे हार आणि आकर्षक रोषणाई यामुळे संपूर्ण शहर मंगलमय झालं आहे। बाप्पांच्या स्वागतासाठी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी तयारी केली असून काही ठिकाणी मिरवणुका काढण्यात येत आहेत। त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे। बाजारपेठेतील गर्दीमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। गणेश भक्त मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडल्यामुळे वाहतूक संतगतीने सुरू आहे। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पलूस पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। पलूस शहरातील गणेश उत्सवाचा हा उत्साह पुढील 10 दिवस असाच कायम राहील अशी अपेक्षा आहे।